महाराज या अभंगातून म्हणतात की हे देवा, मी तुमच्याशी एकरूप झालेला आहे, त्याच्यामुळं तुमच्यापासून मला कोणीही वेगळं करू शकत नाही. मग ते काय म्हणतात बघूया. तुझं पाहता समोरी दृष्टीनं फिरे माघारी, माझ्या चित्ता तुझ्या पाया, मिठी पडली पंढरी राया. नवे सरिता निराळे, लवन मिळविता जळे, तुका म्हणे बळी, जीव दिला पाया तुळे. देवा, तुझे दर्शन झाले की दृष्टी खिळून राहते, ती मागे वळतच नाही, तुला सतत बघतच राहावं वाटतं, असं ते विठ्ठलाला म्हणतात. आणि काय म्हणतात, हे पंढरीनाथा, माझ्या चित्ताने माझ्या मनाने तुझ्या पायाला मिठी मारलेली आहे, आणि तुझ्या पायाला मिठी मारल्यामुळं ते तुझ्या पायाला सोडायलाच तयार नाही. म्हणजे उदाहरण दिलेलं आहे त्याने की पाण्यामध्ये मीठ घातले आणि ते विरघळल्यानंतर त्याला आपल्याला वेगळे करता येते का? नाही करता येत. त्याचप्रमाणे हे विठ्ठला, मी तुझ्या चरणाशी तुझ्याशी एवढा एकरूप झालेला आहे की मी तुझ्यापासून कधीच वेगळा होऊ शकत नाही. आणि देवा, मी माझा जीव असाच तुझ्या पायाशी अर्पण केलेला आहे, तुझ्याशी वाहिलेला आहे, आणि त्यामुळं तुझ्यापासून मी वेगळा होऊ शकत नाही, असे अभंगातून सांगतात. रामकृष्ण हरी.